तर सगळ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सगळ्यांना नमस्कार। गडचिरोली, झाडीपट्टी आणि झाडूपट्टीच्या आजूबाजूचे जिल्हे सगळे आणि महाराष्ट्रातील सगळे विद्यार्थी सगळ्यांना नमस्कार। आज आपण बघणार आहोत रेल्वे आणि पोलीस भरती याच्यामध्ये जो गणिताचा भाग आहे तो या दोघांचा समन्वय साधून पोलीस तलाठी आणि सगळ्या सरळ सेवेबरोबरच रेल्वेची तयारी आपल्याला कशी करायची त्या दृष्टिकोनातून आपण आज गणित शिकणार आहोत। तर बघा, रेल्वे व पोलीस भरतीसाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा आज काय बघणार आहोत तर गणिताची आपण तयारी कशी करणार आहोत। आणि आजपासून आपल्या वर्गामध्ये गणिताचा चॅप्टर सुरुवात होत आहे, म्हणजे संपूर्ण अंकगणित ज्याला आपण म्हणतो ते सुरुवात होत आहे। त्याची तयारी कशा पद्धतीने करणार आहोत। आपल्याला सगळ्यांना वाटते की मला गणित येत नाही असा एक समज आहे का गैरसमज आहे का मला नाही माहिती, पण साधारणतः आपल्या मुलांची अशी एक धारणा झालेली आहे की गणित म्हणलं तर आपली वाट लागते, का लागते माहित नाही। पण मला असं म्हणायचं आहे हा गणित फार कठीण नाही, हा गणित सोपा आहे। मी अभ्यासक्रमाकडे जाण्या अगोदर एक छोटीशी चाचपणी जर केलो तर तुमच्या लक्षात येईल की गणित खरंच सोपं आहे। सोपं कसं आहे, स्वतःला एकदा प्रश्न विचारा। प्रश्न पहिला, गणिताकडे जाण्या अगोदर मला साधी गोष्ट लक्षात येते का? पहिले काय तर पाढे। कुठपर्यंत पाढे रे? तर एक ते साधारणतः 20 पर्यंत, नाही जास्त काय 1 ते 20 पर्यंत मला पाढे येतात का? किंवा त्या 19चा 5 वेळा गुणाकार केला तर साधारणतः किती येऊ शकते? बरोबर आहे, ते मला येते का? पहिली अडचण इथे आहे। दुसरं काय आहे, वर्ग आणि वर्गमूळ। वर्ग आणि वर्गमूळाची पहिल्यांदा मला संकल्पना समजली का? म्हणजे वर्ग म्हणजे नेमकं काय आणि वर्गमूळ म्हणजे नेमकं काय? बरोबर आहे, मला ही संकल्पना येते का? ते झाल्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट, याच्या मूलभूत पायऱ्या म्हणू आपण गणिताच्या। काय मूलभूत पायऱ्या? काय या 4 क्रिया आहेत पायऱ्या म्हणून। किती? 4 क्रिया। कोणत्या 4 क्रिया आहेत रे? नंबर 1 बेरीज। आता बेरीज म्हणजे काय? एक वस्तू दुसऱ्या वस्तूमध्ये मिळवणे, बरोबर आहे, इथपर्यंत ठीक आहे। तर सर आम्हाला येते जी तेवढा, कसा येते रे? 2 + 2 = 4 होते। हो, तशीच होणार आहेत, बरोबर आहे। एवढा सोपा खरंच विचार आहेत का? बरोबर आहे। म्हणजे बेरीज म्हणजे मला काय शिकायची आहे तर एक तर संख्यांची बेरीज करता आली पाहिजे, म्हणजे या वर्त दिसतात त्या। दुसरा काय आहे, इथपर्यंत ठीक आहे बेरीज येते, मग आता याच्या पुढे दशांश अपूर्णांकाची बेरीज। आता दशांश अपूर्णांकाची बेरीज म्हणजे काय? 0.04 अधिक 2.5 अशी वाली बेरीज मला येते का? म्हणजे याची मांडणी योग्य करता येते का? मग काय, जसा अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची बेरीज, मग अपूर्णांकाची बेरीज मला येते का? अपूर्णांक म्हणजे काय तर पुढे बघू आपण येते का नाही। म्हणजे उदाहरणार्थ सांगतो, आता 2/3 अधिक 5/4 बरोबर किती? हे बेरीज मला करता येते का? किंवा मग हे जर बेरीज येत असेल तुम्हाला, समजा आता समजा उदाहरणार्थ 2 + 2 बरोबर किती होते? 4 झाले का नाही? मग हेच बेरीज आता विचारते, तो असा विचारणार आहे का? x + 2 = 4, तर x बरोबर किती? पहा पोलीस भरती येते का नाही गणित, बरोबर आहे। x + 2 = 4, तर x बरोबर किती? सोपा आहे का नाही गणित? हा गणित मला येते का? मग हे याची करायची असेल तर म्हणजे मला हा x समजला पाहिजे, बरोबर आहे। मग बेरजेची ही व्हेरायटी जर माझ्याकडे असेल,
लटकते कशासाठी गणित? याच्यासाठीच तर लटकत आहे गणित. अरे गणिताची सुरुवात जेव्हा होते ना, कशासाठी लटकत आहे? याच्यासाठीच लटकत आहे का नाही? हा, मग वजाबाकी, वजाबाकी हे अशाच पद्धतीनं येत आहे का? वजाबाकी अशा पद्धतीनं मला परफेक्टली, म्हणजे हे स्वतःला विचारा पहिल्यांदा. हा, तिसरी गुणाकार आणि चौथी प्रक्रिया कोणती? भागाकार. या सगळ्यात मूलभूत क्रिया आहेत. गणिताच्या 4 मूलभूत क्रिया जर कोणत्या, तर या गणिताच्या 4 मूलभूत क्रिया आहेत. या क्रिया माझे परफेक्ट आहेत का? सगळ्यात पहिल्यांदा हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. मग हे झालं. मग याच्यातले काही शब्द आहेत, शब्दावर जोर द्यायला लागेल आपल्याला. का? उदाहरणार्थ जसं सांगतो काय, च, चा, ची हे शब्द आले तर याचा अर्थ काय होतं गणितामध्ये? तर याचा अर्थ होते गुणाकार, मिळवणे, वाढवणे किंवा जास्त. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होते बेरीज. हा, मधून. याचा अर्थ काय होतो गणितामध्ये? वजाबाकी. म्हणजे हे शब्द, म्हणजे सांकेतिक चिन्हांचे सांकेतिक शब्द किंवा शब्दांचे सांकेतिक चिन्ह काय होतात हे जमते का मला? कारण मला गणितात आले पाहिजे, तेव्हा माझा कुठेतरी गणित बरोबर सुटल. तर मग मला हे आले पाहिजे. तर या क्रिया मला येतात का? मग दुसरी गोष्ट काय? चिन्हांचे नियम. काय? चिन्हांचे नियम. हे सगळं बेसिक आहे. हे जर तुमचं ओके असेल तर इकडे झाडीनं डोंगरमध्ये काहीच दडलेलं नाही आहे. सप्पा कोटं खुल्या मैदानावर पठारावरच दडलेला आहे. तुम्ही झाडी डोंगरात जर गेल्या हे यायले सोडून, तर झाडी डोंगरात तुम्हाला काही जात नाही दिसे. बरोबर आहे. जिकडं तिकडं ओसाड नाही, भरलेलं जंगल दिसते. अबे तिकडे बेरीज आहे, इकडे गुणाकार आहे, तिकडे भागाकार आहे, कोणाकडे जाऊ असा होऊन जाते. तिकडे काहीच नाही ठेवलाय. हा कुठे आहे? सप्पा पठारावर आहे मटेरियल भरलेला. हा घेऊन या जंगलात जा लागते. तेव्हा तुमची बंदूक सटासट सटासट गोळ्या सोडते. कशा सोडते? सटासट सटसट. नाहीतर तुमचा ठा 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 झाला. मग तुम्ही देती चित पट. हे जमतेत का भजन? म्हणून या चिन्हांच्या नियमाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि मग हे एवढे जर तुम्हाला येत असेल, गणित सोडवणं कठीण आहे का सोपं आहे? मग आता याच्यामध्ये दुसरा भाग आहे, एक्स ची किंमत. ही काढता आली पाहिजे. एक्स ची किंमत कुठे? जसं आता इथे एक्स आला. हे करण्यासाठी हा प्लस इकडे गेला तर का होते, वजा बाकी असेल बरोबरच्या चिन्हाच्या इकडे गेला तर का होते, हे मला समजलं पाहिजे. म्हणजे येतं आपला एक्स अधिक 2 बरोबर 4. अरे एक्स आणि 2 याचा काहीतरी होईल का? कारण आपला एक वाक्य परफेक्ट आहे. याचे पहिले बघितले का नाही तुम्ही? काय आहे? लगन कोणाचा होते? लगन. अरे माकडाचा आणि कुत्र्याचा लगन होईल का? नाही होय. माकडाला कोण पाहिजे? माकडीनच पाहिजे. कुत्र्याला कोण पाहिजे? आहे का नाही? तेव्हा मग आता हा माकू आहे, बरोबर आहे का नाही? आणि हा तर याच्यासारखा हा दिसताय का नाही? तर यायचं तर याला इकडे पाठवून द्या ना. बरोबर आहे. मग या एक्सला इकडेच ठेवा. हाय तर 4ही ठेवा. हाय तर धन आहे का नाही? धन आणि ऋण. तर मग याला इकडं पाठवताना हा का होईल? ऋण होईल. तर एक्स बरोबर का होईल? बरोबर आहे का नाही? म्हणजे याच्यात परत एक पद्धती असते, पडताळा करणे. पडताळा म्हणजे हे 2 आले, बरोबर आहे का नाही? 4 मधून 2 गेले, 2 आले, म्हणजे एक्सची किती आली? व्हॅल्यू किती आली? म्हणजे अशा पद्धतीनं या जर गोष्टी बरोबर असतील तर आपल्याला या गोष्टी करता येतील. लक्षात आलं का? आता महत्वाचा भाग, याचा अभ्यासक्रम आपण समजून घेऊ.
याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे? संख्याज्ञान. संख्याज्ञान काय आहे? अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे आणि सगळे चॅप्टर जे आहेत तुम्हाला चांगले, या एका संख्याज्ञानवरती रेल्वेमध्ये आणि तुमच्यामध्ये भरपूर प्रश्न येतात. रेल्वेमध्ये 1 ते 5 प्रश्न येतात संख्याज्ञानवरती. तुमच्या पोलीस भरतील 2 ते 3 प्रश्न असतात का नाही त्याच्यावरती? असतात ना. मग संख्याज्ञान म्हणजे काय? तर संकल्पनावर आधारित गणित येतात त्याच्यात. मग संख्याज्ञानमध्ये काय दडलं आहे? तर संख्याज्ञानमध्ये दडलं आहे संख्याज्ञान. संख्याज्ञान काय आहे? संख्याज्ञान तर इथून सुरुवात होते. नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या. मग दुसरा काय रे? पूर्ण संख्या. तिसरा का? विषम संख्या, विषम. सम. त्याच्यानंतर पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, म्हणजे हा सगळा या संकल्पनांचा खेळ आहे. मग प्रश्न काय विचारतात याच्यावरती? बरोबर आहे. नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता हे नैसर्गिक संख्यांची बेरीज हे पोलीस भरतीला विचारतायत का? हो. संख्याज्ञानमध्ये म्हणजे रेल्वेला विचारतायत का? हो. म्हणजे हे मला जर योग्य पद्धतीने आले तर मला करता येईल नाही का? मग याच्यातच काय येते? मग संख्यांची तुलना. संख्यांची तुलना. इथे संख्यांची तुलना हे तुम्ही असे चिन्ह वापरता का? लेस द्यान, ग्रेटर द्यान म्हणता. च्यापेक्षा लहान, च्यापेक्षा मोठा. मग याच्यातच काय ते? संख्यांची किंमत म्हणजे संख्यांचे स्थान. संख्यांचे स्थान. संख्यांचे स्थान कसे असतात? एकक, एकक, दशक, शतक, हजार असे असतात का? एकक, दशक, शतक, हजार कसे असतात रे? असे असतात का? असे असतात? असे असतात. कसे असतात? अशा. मग याची किंमत 2 पद्धतीनं. एक काय? स्थानिक किंमत म्हणतात तिला. एक काय? स्थानिक किंमत. आणि एक काय? दर्शनी. कोणती किंमत? दर्शनी किंमत. मग याच्यावर प्रश्न असतो. हा जसा पोलीस भरतीला असतो तिथे येते. तर अशा पद्धतीने आपल्याला संख्याज्ञान शिकायचं आहे. बरोबर आहे. तर एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय आहे? दशांश पूर्णांक. दशांश म्हणजे काय? तर हा ज्याला पॉइंट म्हणता तुम्ही, हा पॉइंट नाही आहे. त्याला पॉइंट नाही म्हणत. हे 2.4 येते किंवा हे 2.43 असे याचे वाचन करतात. हे तुम्ही 4-5व्या वर्गाच्या पुस्तकात बघितलेले असाल. बरोबर आहे. याची बेरीज करायची आहे, याची वजाबाकी करायचा आहे, याचा गुणाकार करायचा आहे, याचा भागाकार करायचा आहे. हे येते का? याच्यात आपला घोडा मार खाते. बरोबर आहे. म्हणून आपल्याला पहिलंच तर हा बेसिक आहे का नाही सगळं. बरोबर. मग काय आहे? अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे काय? ज्याला अंश आणि छेद असते. म्हणजे काय? 2/3 गुणिला 3/2 बरोबर किती? बरोबर आहे. म्हणजे याला काय म्हणतात? अपूर्णांक. या अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणखी काय करायला लावणार आहे? आणखी काय करायला लावणार आहे? म्हणजे प्रक्रिया ज्या 4 मूलभूत क्रिया ज्या शिकलो होतो त्याचा आहेत ना. म्हणजे हा लसावी मसावी पाडे आले पाहिजे आपल्याला. लसावी काढण्याची पद्धती काय आहे आपण शिकलो. अवयव पद्धती 4 पद्धती आपण शिकलेल्या आहोत पहिले. आता ते आठवत नसल, धूळ चढली असेल, पण याची योग्य तयारी केली नाही येईल असं होईल का? नाही होईल. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला लसावी काढता येईल. याचा अभ्यास तुम्ही पोलीस भरतीला करता, तलाठीला करता, सरळ सेवेला करता. रेल्वेत नाही जमल का तुम्हाला? बरोबर मराठीत आहे. बरोबर आहे. म्हणून माझा उद्देश हाच आहे की या सगळ्या दृष्टिकोनातून गडचिरोली जिल्ह्यातले पोरं आता रेल्वेत पोलीस भरतीत दिसतात का नाही, तशावानी रेल्वेत दिसायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण याच्याकडे फोकस केलेला आहे. गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी किंवा टक्केवारी ज्याला तुम्ही हात दिसते का नाही. बरोबर आहे. शेकडेवारी म्हणजे काय?
तर 100. 100 मागे किती, 100 पैकी किती हे सांगणे म्हणजे काय, शेकडेवारी. 600 एकूण गुण किती असतील, 600. 600 पैकी तुम्हाला 400 गुण भेटले तर शेकडा किती टक्के गुण भेटले लिहिता कसे तुम्ही गुरुजी. गुरुजी 600 एकूण गुण होते, त्याच्यापैकी किती भेटले ते पहा, तुम्हाला पेपर तपासून देते त्याच्यावर वरतं एका कोणत्यावर लिहित गुरुजी, इकडं येते लिहित 600 पैकी 4 मार्क भेटले. शाबास रे गड्या, मारली आहे तुझे बाजी. बरोबर आहे नाही, 600 पैकी 400 भेटले. मग 600 पैकी 400 भेटले, किती टक्के भेटले नाही करता येईल का रे. बरोबर आहे. किंवा 10% म्हणजे काय तर 10/100. हे या संकल्पना समजल्या पाहिजे महत्वाच्या. म्हणजे तेव्हा शेकड्यावर कठीण आहे का. सरळ रूप, सरळ रूप द्या, तुम्ही बघत असता नेहमी. याच्यात सोपे सोपे गणित येतात. 5/5/5/5/5 हे अशा पद्धतीची गणित येतात. बरोबर आहे. तर हे सोपा गणित आहे. का करायचा पाहू आपण, सांगतो मी तुम्हाला. अगदी सोपा गणित आहे. आता करत जा 5/1, मग याचाही 1 काय होय तसा. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर सरळ व्याज शिकल्या का नाही. एकच गोष्ट सांगतो, सरळ काय आहे, सरळ व्याजचं सूत्र काय आहे रे, आठवते का आता. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागीला 100. हे लहानपणात कवा तरी शिकल्या होत्या. बरोबर आहे. याला शॉर्टकट मध्ये तुम्ही म गुणिला द गुणिला क भागीला 100 असेही तुम्ही म्हणत होत्या का नाही, आठवतेत का. मग हे तुम्हाला सांगतो, याच्या पलीकडे काही शिकवणार नाही तुम्हाला. त्या एका याचा पुरा शेकडेवारी नावाचा चॅप्टर जो आहे, सरळ व्याज नावाचा जो चॅप्टर आहे, तो सरळ व्याज तुम्हाला शिकवीन 100%. बरोबर आहे. म्हणजे हे काही नवीन नाही आहे जुनच, पण आपल्यासाठी आता तो नवीन झाला हा भाग वेगळा. त्याच्यानंतर बघा चक्रवाढ व्याज. सरळ व्याज सगळ्या वर्षी सारखाच असते. चक्रवाढ व्याज पहिल्या वर्ष सोडलात बाकी सगळे वर्ष, पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज समान राहते. बरोबर आहे. पण दुसऱ्या वर्षापासून बदलते, जो आपल्याला कठीण जाते काढायला. पण सोप्या पद्धतीने कसं सांगायची ती जबाबदारी आपली. नफा तोटा. अरे 100 रुपयाची वस्तू घेतल्या, विकल्या कितीले 80ले, तर शेकडा नफा झाला का तोटा झाला एवढं सांगायचं आहे. बरोबर आहे. पण शेकडा किती झाला, बरोबर आहे की नाही, हे काढता येते का, म्हणजे ही संकल्पना. त्याच्यानंतर सूट. तुम्ही बघता ना, MRP एक वेगळी असते. आणि आता आपले का दिवाळीचा सेल होता, सेल 500 में 2 जीन्स, 500 में 2 जीन्स जाओ पडले तिकडं. जीन्स कितने का था, 1000 रुपये का एक, आणि आता कितने को भेटा, 500 को 2 भेटे, तर लोक धावते गए. बरोबर आहे का नाही. मग अरे एका जीन्सवर तो 500 सोडला, घरावरचे कवलं विकल नाही का तो, कसा सोडला. बरोबर आहे. त्याच्यानंतर सूट, कमिशन, परिमाण. आता आहेत का लक्षात, डझन, पाव, अर्धा, लिटर, मीटर, किलोमीटर. किती वस्तू म्हणजे डझन होते. किती मिलीलीटर, किती लिटर. बरोबर आहे. मीटर, किती मीटरचा 1 किलोमीटर होते. बरोबर आहे. हे परिणाम. सरळ प्रश्न येते याच्यावर. काळ काम वेग, रेल्वेवरील वगैरे उदाहरणं येतात ना, काळ काम वेग, पायथागोरस प्रमेय. बरोबर आहे. क्षेत्रफळ
सगळ्याचे, वर्तुळाचे, आयताचे, चौकोनाचे. त्याच्यानंतर त्रिकोणमिती, प्राथमिक बीजगणित, प्राथमिक सांख्यिकी, भागीदारी आणि कूट प्रश्न. कुठून येतात कूट प्रश्न, कुठून नाही. हा या अपूर्णांक याच्यातले काही राहतात. या संख्याज्ञानमध्ये त्रिकोणी संख्या आहे. कोणती आहे? त्रिकोणी संख्या आहे. त्याच्या संख्याज्ञानमध्ये कोणती संख्या? त्रिकोणी संख्या. बरोबर आहे का नाही? म्हणजे मला या मूलभूत क्रियाच म्हणा, यांना का म्हणा? मूलभूत क्रिया, मूलभूत गणित आहे. मग याच्यासाठी आता जसं आपल्याला काही शब्द माहिती पाहिजे, चाचीचे, अधिक, मिळवणे, मधून, मध्ये, या शब्दांविषयी मला माहिती पाहिजे, तेव्हा मला हे जे गणित आहे हे सोपं जाईल. तर अशा पद्धतीनं हा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे, या संपूर्ण अभ्यासक्रमावर पोलीस भरतील किती प्रश्न येणार आहेत? 25 प्रश्न. पोलीस भरतीला किती? 25 प्रश्न. आणि म्हणजे सगळीकडे तिकडे 25 प्रश्न. पण रेल्वेला किती प्रश्न येणार आहेत आता? रेल्वेला किती प्रश्न येणार आहेत? 30, 35, 30. किती प्रश्न आहेत? 30. बुद्धिमत्तेले आणि 40 प्रश्न जीके. बरोबर आहे. म्हणजे अशा. आणि पोलीस भरतीतला हे सगळे नाही आहेत बरं, अनेक इथून म्हणजे सगळ्याच अभ्यास केला तरी पोलीस भरतीचा अभ्यास तिथूनच होत आहे का नाही तुमचा? होत आहे की नाही? मग म्हणून आपण रेल्वे आणि पोलिसांचा अभ्यास एकत्र करणार आहोत. आता जसा तुम्हाला एक गणित सांगतो पहा इथे. एका संख्येच्या दुप्पटीमधून त्याच संख्येचा 2/4 पट कमी केला तर मूळच्या संख्येत 12ने वाढ होते, तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती? हा असा एक प्रश्न आहे. ठीक आहे. आता बघा, एक संख्या म्हणजे हे मी तुम्हाला लिहून देणार आहे. जो आता बेसिक चालू करून ना त्याच्यामध्ये सगळे हे जे सगळे करून देणार आहे, तुम्हाला सगळं आयतं करून देणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला गणित शिकवणार आहे. संख्याज्ञान एवढ्या लवकर चालू करणार ना. पहिल्यांदा 1, 2चे फाडे, बेगचे फाडे, वर्गम आणि वर्गमूळ, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, त्याच्यावर प्रश्न पडते. एका पुस्तकाले किती इतक्या पेज नंबरसाठी किती खिळे ठोकावे लागतील, येते ना प्रश्न. पोलीस भरतीला येते का नाही? तलाठी भरतीला येते का नाही? म्हणून लक्षात ठेवा. एका संख्येच्या, एक संख्या म्हणजे काय रे मग? एक्स, तिची दुप्पट म्हणजे याला गुणीला 2 करायला का नाही? एक संख्या एक्स हिची दुप्पट करायची असेल तर 2. त्या मधून म्हणजे काय? वजाबाकी. त्याच संख्येच्या म्हणजे कोणाचा? एक्सचा. किती? 2/4 पट कमी केला म्हणून इथं का आला? वजाबाकी आला. बरोबर आहे. मग काय? 2 गुणीला मूळ संख्या भागीला 4. बरोबर का होते? तर मूळ संख्येत 12ने वाढ होते. म्हणजे कोणात 12ने वाढ होते? एक्स ही मूळ संख्या अधिक 12. तर ती संख्या कोणती हे मला समजलं का? तर हे असं होते पहा, 2x वजा 2x/4 बरोबर 1 अधिक 12.
ही मांडणी येते का मला? आता ही कशी आली हा बघणार आहोत आपण. ते काय आहे याच्यात, या गणिताला तुम्हाला असं जर कन्वर्ट करता आलं समजा, तर मग तुम्हाला सोडवता नाही येईल का? तुम्हाला हा छेदाधिक अपूर्णांकच आहे ना, मग तुम्हाला हे 2/3 वजा 3/5 याच्यासारखा सोडवता नाही येईल का तुम्हाला? किंवा यायले इकडं आणि यायले इकडं अशी आणण्याची प्रक्रिया जर तुम्ही पहिले शिकल्या असत्या, हा गणित सोडवता नसता आला का? म्हणजे याचं हे जे बेसिक काय आहे, आपण अंकगणित कुठपासून सुरुवात करणार आहोत? बेसिक पासून. कुठपासून? बेसिक, अगदी बेसिक पासून. मग बेसिक मध्ये काय शिकणार आहोत आपण? महत्वाची गोष्ट म्हणजे बेसिक मध्ये काय शिकणार आहोत आपण? तर बेसिक मध्ये आपण शिकणार आहोत बेसिक मध्ये काय शिकणार आहोत आपण? तर बेसिक मध्ये 1 ते 100 पाढ्यांवरील प्रश्न, संकल्पना व प्रश्न, संकल्पना व प्रश्न काय शिकणार आहोत आपण? पाढे, वर्ग, वर्गमूळ, पट या गोष्टी कुठे शिकणार आहोत? याच्यामध्ये शिकणार आहोत. बेसिक मध्ये काय शिकणार आहोत आपण? चिन्हांचे नियम, चिन्हांचे नियम. बेसिक मध्ये काय शिकणार आहोत आपण? तर बेसिक मध्ये आपण शिकणार आहोत शब्दांचे चिन्हात रूपांतर. बेसिक मध्ये काय शिकणार आहोत आपण? तर 4 मूलभूत प्रक्रिया. बेसिक मध्येच मग ते दशांश वगैरे काय आहे ते सगळे याच्यामध्ये ते येतील. तर पहिल्यांदा हा एवढा जो चॅप्टर आहे, हा एवढा जो भाग आहे, हा एवढा भाग तुम्हाला चांगल्या पद्धतीने पहिल्यांदा बेसिक मध्ये मी शिकवणार आहे. त्याच्यानंतर सुरुवात करू आपण संख्याज्ञानपासून. लक्षात आला का? कारण या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी असता दुसर झालेल्या आहेत. जोपर्यंत तुम्हाला हे नाही तोपर्यंत तुम्हाला याचं महत्व नाही. म्हणून आपण अशा पद्धतीनं उद्यापासून सुरुवात, म्हणजे गणिताची सुरुवात झाली आजपासून, बरोबर? गणिताची सुरुवात